किती लपवते सखे वेदनेचे सोनेरी पदर, किती लपवते सखे वेदनेचे सोनेरी पदर, असं ही महिलांचं दुःख वेदना मांडणारी कादंबरी. तर स्वागत आपलं. सर्वांना नमस्कार. माझा आवाज येतोय का? हा सर, येतोय. धन्यवाद. खरं म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सोलापूर यांनी आयोजित केलेल्या वाचन संवाद पुस्तक परिचय यातील 27वी पुष्प मी आज इथं गुंफत आहे. मला याची जाणीव आहे की फार मोठी परंपरा असलेली ही एक साहित्य परिषद आहे. यात अनेक लेखक आज माझ्या पुढे आहेत. स्वतः एक भाकर तीन चुली याचे लेखक देवा झिंजाड आहेत. याचे संयोजक आदरणीय डॉक्टर अर्जुन वटकर, अध्यक्षा आमच्या मैत्रिणी श्री श्रुती वडकबाळकर, कार्याध्यक्ष किशोर चंडक, उपाध्यक्ष दत्ताअण्णा सुरवसे, प्रमुख कार्यवाह म्हणजे संवाद वाचन संवाद उपक्रमाचे जे अध्यक्ष आहेत, प्रमुख आहेत, प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र काटीकर, कार्यवाह वंदना कुलकर्णी, ज्यांनी माझा परिचय करून दिला ते लेखक कवी गोविंद काळे व उपस्थित सर्व माझ्या स्नेही मित्रमैत्रिणींनो, मला फार आज आनंद होतोय की मधल्या काळात अशी चर्चा होती की सोशल मीडियामुळे साहित्याचं काय होईल. परंतु मी पाहतोय करोनापासून ऑनलाईन मी अशी अनेक व्याख्यानं साहित्याच्या अनुषंगाने दिलेली आहेत. आपण सुद्धा साहित्याच्या अनुषंगाने हा सोशल माध्यमातून संवाद घडवून आणत आहात. ही मोठी गोष्ट आहे. एक भाकर तीन चुली ह्या कादंबरीचा आपण जर विचार केला तर 3867 अभिप्राय लेखकाला आतापर्यंत उपलब्ध झालेले आहेत. तेही सोशल मीडियामुळेच झालेले आहेत. म्हणजे फेसबुकवर म्हणजे 1181 प्रतिक्रिया आलेल्या आहेत. 15 मुलाखत त्यांची त्या अंगाने आलेल्या आहेत. 150 पेक्षा जास्त रील या कादंबरीवर तयार झालेले आहेत. म्हणजे ही फार मला कौतुकाची गोष्ट वाटते की मधल्या काळात आम्ही समजतो की रील हे म्हणजे ज्या मुलांना काहीच काम नाही, मुलींना काम नाही, त्या मुली रील करत बसतात. पण असाही ह्या सोशल माध्यमांचा विचार होतोय, ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे एबी माझा यांनी 2दा सरांची घेतली मुलाखत, देवा सरांची. युट्यूबवर 7 स्टोरी त्यांच्या आलेल्या आहेत. आणि पॉप्युलर बुक डेपो यांनी जो सर्वे केलेला आहे त्यामध्ये जे एक लोकप्रिय पुस्तकं आहेत त्या पुस्तकांमध्ये एक भाकर तीन चुली या पुस्तकाचा समावेश झालेला आहे. म्हणून मी जे नवमाध्यमे आहेत, समाज माध्यमे आहेत, त्यांच्याबाबत फार मी आशावादी आहे. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या गोष्टी कधीच नष्ट होत नाहीत. साहित्य ही फार मोठी गोष्ट आहे. साहित्य समाजावर संस्कार करते. त्यामुळे या सोशल मीडियाच्या काळात सुद्धा साहित्य नावारूपाला येत आहे. साहित्य चर्चा मोठ्या स्वरूपात होत आहे. एवढे वाचक आज लेखकाशी बोलत आहेत, आपले मत व्यक्त करत आहेत, ही फार मोठी गोष्ट आहे. याच्या अगोदर असं कधी घडलं नाही. साहित्य संमेलनामध्ये लेखक आपले भेटायचा, आपण त्यांच्याशी बोलायचो, एवढा तो संवाद व्हायचा. आज मात्र सोशल मीडिया मार्फत लेखकाशी डायरेक्ट संवाद होतो आहे. कोणतंही साहित्य समजून घेताना त्या साहित्याची निर्मिती प्रक्रिया समजून घेणं फार महत्वाचं असतं. म्हणजे पुस्तक परिचय आहे, मला माहिती आहे, तरी ते परिचय करून देण्या अगोदर ही निर्मिती प्रक्रिया इथं समजून घेणं फार महत्वाचे आहे की नेमकं हा लेखक का लिहितो आहे. म्हणजे देवा झिंजाड यांना लेखनाची कसलीही परंपरा नाही, त्यांच्या घरात नाहीये. कष्टकरी शेतकरी कुटुंबातील ग्रामीण भागातला मुलगा पहिलीच कादंबरी लिहितो आहे आणि त्याला फार मोठं यश मिळतं आहे. की काय भानगड काय आहे हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला या पुस्तकाचा परिचय वस्तू करून घेता येणार नाही. म्हणजे लेखकाचं जे मनोगत आहे त्यात त्यांनी निर्मिती प्रक्रिया सांगितलेली आहे. म्हणजे कोणतेही लोकप्रिय साहित्य समजून घेत असताना त्याची निर्मिती प्रक्रिया समजूनच घेतली पाहिजे. लेखक हा स्वतःला शोधतोय त्या पुस्तकाच्या मार्फत. म्हणजे त्याच्या मनोगतातून त्यांनी कोणत्या परिस्थितीमध्ये ही कादंबरी लिहिली,
कोणत्या कारणामुळे लिहिली, कुणाच्या प्रभावामुळे लिहिली, प्रेरणा कोणती होती, ह्या सगळ्या गोष्टी या मनोगतामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही ते त्यांचे मगाशी मॅडमने वाचून दाखवलं. त्यांचे म्हणजे सगळ्या लढणाऱ्या महिलांना त्यांनी आपलं पुस्तक समर्पित केलेलं आहे. सेम तीच गोष्ट त्यांचं आहे, की ते म्हणतात किंवा प्रतिकामित्व नाकारणाऱ्या महिलांना कोणत्या अडचणी येत असतील? हा माझ्यापुढे प्रश्न होता. त्यात पण ग्रामीण भागातील अशिक्षित महिलांना किती अडचणी येत असतील? हा मी शोध घेत होतो आणि माझ्या घरातच मला माझी आई दिसली आणि मी लिहिता झालो. म्हणजे त्यांचं तुम्ही जर पाहिलं असेल, म्हणजे हा एक कवी आहे. कवी हा कादंबरीकार होतो. हा जो प्रवास आहे, हा समजून घेतला पाहिजे. आणि त्यांचं एक वाक्यमत होतं, "हळू-हळू विवेकी होत गेलो. कविता लिहून मन मोकळं करू लागलो. नंतर आवाका वाढत गेल्यानं दीर्घ लिहू लागलो. त्यातून ही कादंबरी आकाराला आली." अनुभव जास्त असतील, तर साहित्य प्रकार वेगवेगळ्या प्रकारे हाताळले जातात. त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे मला तर आठवतंय बाबूराव बागलूंचं असं झालं होतं. त्यांच्या कवितेमध्ये तो आशय बसत नव्हता. म्हणून ते कथेकडे वळले, कादंबरीकडे वळले. तोच प्रकार इथे देवांच्या बाबत घडताना दिसतोय, की देवा झिंजाडला ते घडलेलं आहे. म्हणजे आपण साहित्य विचार शिकताना पाहतो, साहित्य निर्मिती कशी होते. अरिस्टॉटल म्हणतो ना, कॅथोसिस, विरेचन, निद्रा. साहित्य निर्मिती ही निद्रा आहे. त्याचं सुंदर उदाहरण आजच्या ह्या काळात हे देवा झिंजाळांचे एक भाकर तीन चुली आहे. त्यांनी जे भोगलं, त्यांच्या आईने जे भोगलं, ते त्यांना कुठेतरी व्यक्त करायचं होतं. आणि त्या व्यक्त करण्यातून ही कादंबरी पुढे आलेली आहे. विरेचन, निचरा या माध्यमातून ही कादंबरी पुढे आलेली आहे. म्हणजे 2017 ते 23 असा 6 वर्ष या कादंबरीत निर्मिती चालू आहे. म्हणजे त्यांच्या लहानपणापासून ह्या कादंबरीचं बीज असलं पाहिजे किंवा या घडामोडी घडतायत, हे अन्याय होतोय, अत्याचार होतोय, कुणीतरी आपला त्रास देतो आहे, ही त्यांच्या मनात भावना पहिल्यापासून आहे. मग त्यांच्या काव्यसंग्रहाचं नाव पण बघा, सर्व उलथून टाकलं पाहिजे. कुठेतरी हा जो नायक आहे, हा जो लेखक आहे, तिथल्या व्यवस्थेला नाडला गेलेला आहे. आणि तो त्या अनुषंगाने आपलं साहित्य हाताळतो आहे. त्यानंतर आपली कविता लिहितो आहे. पण त्याला वाटलं की नाही आता जास्त काय लिहिलं पाहिजे. ही कादंबरी ही त्यांच्या आईचं चरित्र आहे. असं माझं संशोधन अंतिम मत झालेलं आहे. ते माझ्या लेखामध्ये येईलच, सविस्तर लिहिल. इथे सगळं सांगणं योग्य नाही. त्यांनी सुद्धा कबूल दिलेली आहे. कारण का तुम्ही जर पाहिलं असेल 1 ते 260 पानापर्यंत आईचं चरित्र आहे आणि त्याच्यानंतरचं 61 पासून तर 422 पर्यंत स्वतःचं आत्मकथन आहे त्यांचं. म्हणजे सामाजिक दबाव काय असतो? आदरणीय डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले म्हणले होते, की ग्रामीण कष्टकरी महिलेचं जेव्हा आत्मकथन येईल, तेव्हा ग्रामीण भागातल्या ज्या अनेक समस्या आहेत, ज्या स्त्रियांच्या समस्या आहेत, त्या प्रकर्षाने पुढे येतील. आता ग्रामीण भागातील कष्टकरी स्त्री आत्मकथन लिहिल का? याबाबत मला शंका आहे. अजून ते दिवस पुढे यायचे. पण तिचा मुलगा, त्या कष्टकरीचा मुलगा लिहू शकतो चरित्र. ते देवा झिंजाळांच्या रूपाने पुढे आलेलं आहे. म्हणजे आईचं चरित्र आहे. जर आणि दबाव एवढा असतो, ते जर मी माझं आईचं चरित्र आहे असं लिहिलं, तर त्यात येणारे पात्र, प्रसंग, पाहुणे रावळे, जातीचा दबाव, तुमचं मनोगत पाहिलं असेल. म्हणजे आपल्याला वर्गवाद, वर्णवाद, जातीवाद ह्या गोष्टी माहिती आहेत. त्यात अजून चौथा भाग आहे. तो म्हणजे स्वजातीकडून छळलं जाणं. जे फार कमी आलेलं आहे साहित्यामध्ये. ते याच्यामध्ये येत आहे. म्हणून ते त्यांच्या आईचं काय आहे चरित्र डायरेक्ट म्हटलं असतं त्यांनी. ते एकदा बोलताना म्हटले होते. त्यातले 180 पात्रांमधले अनेक पात्र आज जिवंत आहेत. मी सर्वांची नावं तीच लिहिली असती, तर मला त्रास झाला असता. मला घरच्यांना त्रास झाला असता. मग त्यांनी त्या माणसांची नावं बदललेली आहेत. गावाची नावं बदललेली आहेत. पण आहे तसा प्रसंग दिलेला आहे. ते म्हणले ना, ही कादंबरी जिथं घडते,
मी पारू अनुसया जिथं जगल्या त्या ठिकाणी मी पायपीट केलेली आहे. अनेक किलोमीटर मी चाललो आहे. ते डोंगर, दऱ्या, नद्या, ती माणसं मी पाहिली. त्यांना भेटलो. गावातल्या माणसांची मी चर्चा केली. त्यांचे खरबुडे हात मी हातात घेतले. त्यांचं जीवन समजून घेतलं. तेव्हा मला सामाजिक भान, वास्तव मी व्यवस्थित मांडू शकलो. ही जी लेखकाची कबुली आहे, यातूनच स्पष्ट होतं, ह्या कादंबरीत घडणारी प्रत्येक गोष्ट ही त्यांच्या लेखकाच्या आईच्या आयुष्यात घडलेली गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक कादंबरी ही स्वानुभव वेगळ्या अंगाने असतोच. पण ह्यात हा वेगळ्या अंगाने आईचा अनुभव आलेला आहे. लेखक दबावाच्या अनुषंगाने मी आजही किती दबाव आहे. ग्रामीण स्त्रीचं दुःख पुढं मांडणं चरित्राच्या रूपात अवघड गोष्ट आहे. ते मुलाने कादंबरीच्या रूपात हा मध्यम मार्ग मी हमेशा म्हणतो, की बाबा देवा जिंजाळे मध्यम मार्ग स्वीकारलेला आहे. माघार घेतली नाहीये. कारण हा सुद्धा पारूचा मुलगा आहे. जी पारू झगडते आहे. तर आपण थोडक्यात याचा आशय समजून घेऊ, की नेमकी ही कादंबरी काय आहे? ह्या आशय सांगताना सुद्धा मी एकच भाग सांगणार आहे. म्हणजे पारू संबंधित बोलणार आहे. लेखकाचं जे आत्मकथन आहे त्याच्यावर मी भाष्य जास्त करणार नाही. कारण का जे शीर्षक आहे ना, "एक भाकर तीन चुली" हे त्याच्यावर फोकस आहे. म्हणजे स्वतःचं आत्मकथन आलं, ह्यातूनच कळतं, की ती जी पारू आहे लेखकाची आई आहे. सूचक वजा लेखकाने सांगितलेला आहे. बघा म्हणजे एक भाकर तीन चुली म्हणजे एका महिलेचं 3दा लग्न होणं. भारतीय पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये महिलेने दुसरं लग्न करणं हे शक्य नाही. विशेषतः कष्टकरी ग्रामीण शेतकरी कुटुंबात हे शक्य नाही. असं असताना पारूला 3 लग्न करावी लागतात. म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी तिचं 49व्या वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाशी, दगडूशी, जो लंगडा आहे, जो व्यसनी आहे, जो गांजा पितोय, दारू पितोय, त्याच्याशी लग्न होतं. म्हणजे त्याचा जो आजोबा आहे, रंग्या, तो मी विकतोच मुलीला. म्हणजे पुरुषसत्ताक व्यवस्थेची काय गोष्ट असते? पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या प्रतिनिधी म्हणून रंगा इथे येतोय, त्याचा आजोबा, वडिलांचे वडील. आणि वंशाला दिवा पाहिजे. तुळसाने सगळ्या मुली जन्माला घातल्या. त्याचा राग आहे. नंतर मुलगा होतो तिला. त्यामुळे पारूकडे वेगळ्या अंगाने म्हणजे जन्मतःच तिला वेगळ्या अंगाने पाहिलं जातं. म्हणजे तिची कहाणी आपण वाचत गेलो, की कष्ट करायला रानात गेल्यानंतर रानात छपरामध्ये तेव्हा वावटळ येते, सगळं छप्पर उडतं. अशात पारूत जन्म होतोय. तुळसाच्या पोटी. आजोबा घरात घेत नाहीये. गोठ्यात ती राहते रात्रभर. नवरा जवळ नाहीये. बाहेर गेलाय कष्ट करायला. म्हणजे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत एका स्त्रीच्या वाटी काय येतं, हे पाहिल्यानंतर सर्वोदयी वाचक हा हेलावून जातो. म्हणजे एवढ्या प्रतिक्रिया का आल्या? आपण म्हणतो ना, की जेव्हा एक प्रतिक्रिया येते, ह्याचा अर्थ 100 माणसांना आवडलेला आहे. याच्या 18 आवृत्ती आल्या, 19 चालू आहे. आणि 450च्या आसपास, 4,500च्या आसपास प्रतिक्रिया आल्या. ही साधी गोष्ट नाही. याचा अर्थ काय? हजारो माणसांना या कादंबरी आवडलेली आहे. म्हणजे आमच्या इथे एक पवार आमच्या ताई आहेत, नर्स आहेत त्या माझी. त्यांना म्हणतो, "तुम्ही हे पुस्तक वाचता का?" मी वाचलं म्हणे. बघा ताकद काय असते. त्या नर्स आहेत. म्हणे, "फार छान कादंबरी राजाभाऊ" म्हणे. ही प्रतिक्रिया बघा. एक अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांनी आयुष्यात कधी कादंबरी वाचली नाही. ही कादंबरी घेऊन त्यांनी वाचली आणि ते सगळ्यांना सांगतायत, "ही कादंबरी सगळं वाचा बरं का." ह्याचं काय होतंय? ह्याचा साहित्य विश्वातील लोकांनी, तुम्ही आम्ही गांभीर्याने विचार केला, की सामान्य माणूस कोणत्या साहित्याला आपलं साहित्य म्हणतोय? इथे मला महात्मा गांधींचे आठवलं. महात्मा गांधी म्हणायचे, "कोणतं साहित्य चांगलं? जे साहित्य सगळ्यांना समजतं, ते साहित्य चांगलं." पारू ह्या प्रत्येक वाचकाला आपली वाटते. म्हणजे Facebookवरच्या मुलींच्या प्रतिक्रिया पाहिल्या ना, 60% मुलींच्या प्रतिक्रिया आहेत. महिलांच्या प्रतिक्रिया आहेत. काही महिला रडल्या. म्हणजे 422 पानांची कादंबरी. मधल्या काळात म्हणायचे ना, 100च्या पुढे पुस्तक नसावं. सगळे रेकॉर्ड मोडले हो. दर्जा असेल ना, तर लोकं वाचतात, ऐकतात, प्रतिक्रिया नोंदवतात. ह्या कादंबरीने ते सिद्ध केलं. म्हणजे मराठी कादंबरीमध्ये जो इतिहास लिहिला जाईल ना, तर ह्या वाचकांच्या अनुषंगाने जेव्हा विचार होईल, तेव्हा एक भाकर तीन चुली याचा विचारच करावा लागेल. तर पहिलं लग्न त्याचं दगडूशी होतं आणि तो फार कमी दिवसामध्ये
28 दिवसानंतर लग्नानंतर तो गांजा पिताना त्याला ठसका लागतो आणि मरतो. आणि आपल्याकडे असं आहे, दुष्ण द्यायचं म्हणजे कुणाला द्यायचं? महिलेला द्यायचं. पांढऱ्या पायाची. 10 वर्षाची पारू, तिला पांढऱ्या पायाची म्हणून त्रास दिला जातो, हाकलून दिला जातो. बरं घरी यायचं तर 2 नंबर बहिणीत लग्न होणार नाही. घरात मुलगी तशीच पडलेली आहे. बघा आणि दुसरं लग्न आपल्या जातीत करत नाहीत. मग आजोबा म्हणतो, की जेजूरला जाऊन हिला मुरळी म्हणून सोडून देऊ. मग हे कसं पाहिलं जातं? आपल्यासोबत अजूनही नकोशी असणाऱ्या मुलीचं नाव नकोश ठेवतात बघा. मुलगा पाहिजे मुलगी झाली, नाव नकोशी. हजारो मुलींची नावं नकोशी आहेत. विशेषतः सातारा, सांगली, कोल्हापूर करोडोपतींच्या पट्ट्यामध्ये. त्याचा आपण पुन्हा एकदा विचार केला पाहिजे. आणि मग तिथं दुसरं लग्न पुन्हा विक्रीच होती म्हणा. मी ते विक्री शब्द वापरतोय. कारण द्याज घेतलं जातं. त्याचा आजोबा रंग्या हा विकतोच, पैसे घेऊनच लग्न लावतो. दुसरंही लग्न तसंच होतोय. पारूचं वय तेव्हा 14 आहे आणि नवऱ्याचं वय 40 आहे. मी पुन्हा पहा, त्या नवऱ्याच्या आधी 2 लग्न झालेली आहेत. त्या बायका जगल्या नाहीत. आणि वंशाला दिवा पाहिजे म्हणून तिसरे लग्न पैसे देऊन. म्हणजे हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं, की ग्रामीण भागात चाललंय काय? आपण याकडे पाहिलंच नाही कधी. 14 वर्षाच्या मुलीचं पुन्हा लग्न होतोय. आणि मग तिला तिथे काय झालेलं आहे, 3 मुलं झालेली आहेत. हिराजी, सीताराम, सुमन. या संबंधी अनेक वाचकांच्या समस्या आहेत. आपण नंतर बोलूया. शहाजी नवरा चांगला आहे, पण त्याचाही पुढे मृत्यू होतो. दीराचा मृत्यू होतो. सासू-सासऱ्याचा मृत्यू होतो. आणि जो त्यांचा चुलत दीर आहे, जो त्यांच्या शेतीवर डोळा ठेवून आहे, नरपती. नरपती हा तिला त्रास देतो आहे. त्याची बायको चंदा. पुन्हा त्याच्या त्रासाला ते कंटाळून निघून घरी येते. घरी तर मग ते परत घेणं शक्यच नाही. कारण भावकी घरचे लोक तिला घरी ठेवत नाहीयेत. विधवेला परत स्थान नाहीये घरात. कारण परत तिसऱ्या मुलीचं लग्न व्हायचं आहे. हिच्यामुळे लग्न मोडेल. तर ते घर सोडून निघून जाते. माझ्यामुळे कोणी वाटू होतं कामा नये. आणि ती पाटबंधाऱ्याच्या काम चालू असताना काम करते आहे. वेगवेगळ्या ठिकाणी काम करते. ते येवले मावशी भेटते आहे तिला. आणि येवले मावशी पुन्हा एकदा तिला म्हणते, की "तू तरुण मुलगी आहेस, सुंदर आहेस. तू असं एकटं राहून फायदा नाही. तुला समाज जगू देणार नाही." आणि पुन्हा पारूचं तिसरं लग्न ती लावते. आणि तीही मंदिरात लावते, शंकराच्या मंदिरामध्ये. माळा माळा घालून. हा विद्रोहच आहे. मग 2 लग्न आजोबांना लावली. तिसरं लग्न ती स्वतः करते आहे. हा जो हे जो पारूचं जे वर्तन आहे ना, जगायचं. म्हणजे मंजुळा त्याला म्हणते पहिल्या नवऱ्याच्या गावची मंजुळा, की "काही कर पारू, पण जीव द्यायचा नाही. कष्ट करून काही कर, काय म्हणजे नांदायचं, झगडायचं, पण जीव द्यायचा नाही." ती म्हणते, "माझ्या आईने सुद्धा माझ्या आजोबाचा, आजीचा एवढा छळ सहन केला, पण माझी आई जगत राहिली. तिने आम्हाला जगवलं. मी पण अशीच जगेल." ही जी जिद्द आहे ना पारूची, त्यामुळे पारू इथं हिरोईन ठरते. महानायिका ठरते. आणि पारू इतकं सगळं होतं. नंतर रामाचं लग्न होतं. मग काही वर्ष त्याला मुलं होत नाही. नंतर त्याला मूल होतं. ज्याचे लेखक देवा. आणि त्यात पण रामाजींचं काय होतं? मृत्यू होतो. 3दा विधवा होणे. ह्या संस्कृतीमध्ये कष्ट करणाऱ्या बाईला, जिला सासरची माणसं नाहीयेत, व्यवस्थित सांभाळत, माहेरचे नाहीयेत आणि ही बाई एकटी लढते आहे. हा जो लढा आहे ना, हा लढा, हा संघर्ष या कादंबरीचा मी म्हणेन आत्मा आहे. केंद्रवर्ती करते हे सगळं. आणि इथे सगळं आपल्याला येतं, की स्त्रीकडे समाज कोणत्या अंगाने पाहतो. तिला कोणकोणत्या स्तराने त्रास होतो. तिला पुरुषसत्ताक व्यवस्थेत त्रास होतो. तिला वर्गवादात त्रास होतो. म्हणजे कामाला गेलं तर मजुरी कमी मिळते. बऱ्याच लोक हिला कोणी नवरा नाही, काय नाही. पैसेच द्यायचे नाही, काम करून घ्यायचं. ह्या सगळ्या वर्गवाद, वर्णवाद, जाती व्यवस्थेचा त्रास होतो. म्हणजे कष्ट करणाऱ्या महिलाच्या म्हणून तिला अनेक दलित समूहात त्या महिलांचा संबंध येतो. ती त्यांचे संबंध ठेवते. चांगले संबंध ठेवते. ते भावकीला आवडत नाही. खालच्या जातीवर तू संबंध कसे ठेवते?
म्हणजे त्या मुलाला पुरणपोळी हवी असते, तर ती दुसऱ्या एका घरात जाऊन, दुसऱ्या जातीच्या घरात जाऊन पुरणपोळी लपून आणते आपल्या मुलासाठी. म्हणजे महिला आत्महत्या का करत नाहीत? त्याला माहिती आहे, की उद्या कळलं, की ह्या घरातलं अन्न खाल्ल्यावर काय होईल? बघा असं आहे, खालच्या घरातलं, खालच्या जातीच्या समाजातलं अन्न खाल्लं तर जात जाते. वरच्या ह्यातलं खाल्लं तर त्यांची जात येते का? तर नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या कादंबरी म्हणजे अनेक सामाजिक प्रश्नांची उकल ही कादंबरी करते. म्हणजे फक्त पारूचं फार दुःख दाखवलंय असं नाही. त्याच्यावर निवेदन केलेलं आहे लेखकाने. म्हणजे मी त्याच्यावर जे समीक्षात्मक ग्रंथ तयार करतोय ना, तर त्याला एक कारण 2 कारण आहेत. एक कोत्तापल्ल्यांचं ते वाक्य होतं किंवा ग्रामीण कष्टकरी महिलेचं आत्मकथन आलं पाहिजे. तर ग्रामीण समस्या लक्षात येतील आपल्याला. शेतकरी समस्या कळली हो. ते महिलेचं काय? आणि दुसरं म्हणजे काय? निवेदन. हे जे निवेदन करतो ना लेखक, म्हणजे लेखक कवी आहे. त्याचा कवी असण्याचा प्रभाव त्या साहित्यावर आहे यात वादच नाही. परंतु जे निवेदन करतो, त्याला तोड नाही. त्याच्यामुळे ती कादंबरी उकलत जाते. बोर होत नाही निवेदनामुळे. अडथळा येत नाही आणि त्याचे वेगवेगळे पदर आपल्या लक्षात येतात. एक प्रकारचं भान येतं. म्हणजे अनेक 60% महिलांनी प्रतिक्रिया का दिल्या? ग्रामीण, शहरी. त्या महिलांना भान येतं. म्हणजे लेखकाला आम्ही भेटलो, देवा जिंजाळ आणि मी. तेव्हा त्याने सांगितलं एका मुलीचा त्यांना फोन आला. म्हणे असं-असं आहे, मला फार आवडतं. तुमचं नाव काय? ते म्हणे मी ह्याच आसपासच्या गावामध्ये राहते पारनेरच्या. माझं हे गाव आहे. लेखक तिला भेटला. लेखकाने तिला सांगितलं, "बाई, पारूच्या जो पहिला नवरा होता दगडू, त्याची बहीण होती अलका, ही तुझी आई आहे." तेव्हा ती म्हणते, "काय म्हणता?" माझी खरं अशी होती म्हणे, दृष्ट होती म्हणे. माझी आजी पण तसंच होती म्हणे. ते बाईने कबूल केलं. त्या मुलीने कबूल केलं. म्हणजे आजची नवीन पिढी जी आहे, ती कशी वेगळ्या अंगाने वागते आहे. अशा अनेक गोष्टी या कादंबरीच्या मधून पुढे येतात. म्हणजेच म्हणेन की स्त्री आत्महत्या का करत नाही? तिला पुरुषसत्ताक व्यवस्था कशी काम करते? बाईचं ऐकायचं नाही. तिने प्रतिकार करायचा नाही. तिने निमूटपणे सहन करायचं. अन्यायाच्या अनुषंगाने एक गोष्ट जरी बोललं, तरी तिला मारझोड करायची. म्हणजे आजोबा असेल, तुमचा दीर असेल, नवरा असेल, आलेला अनुभव, भावकी असेल, भावकी मारायला येते. म्हणजे अनेक म्हणजे रामाजींचा मृत्यू झाल्यानंतर पारनेरमध्ये त्यांच्या गावी लग्न असताना त्यांच्या नात्यामधली दुसरी एक बाई येते. चंदाची कोणती नातेवाईक असते कोण आणि ती त्याला भर लग्नात मारते पारूला. कुणी मध्ये पडत नाही. परंतु पारूने तिकून पोळी आणली मोनासाठी. तेव्हा मात्र समाजमध्ये येतो. कशाला आणली तिकून? आमचं नाक घालवलं. अशा बारीक-बारीक गोष्टी. समाज दबाव कसा ठेवतो? कोणत्या पद्धतीने ठेवतो? आणि त्याच्यामुळे बाईचं वागणं असं का आहे? ती दडपलेली का आहे? ती भिलेली का असते? ते आपलं मन का व्यक्त करत नाही? या सगळ्या गोष्टी म्हणजे स्त्रीवाद फक्त शहरामध्ये राहिला हो. ग्रामीण भागात त्याची किती गरज आहे? ही कादंबरी आपल्याला सांगते, की ग्रामीण भागामध्ये स्त्रियांचे प्रश्न किती जटिल आहेत. ती बोलूच शकत नाही. मुलाने पाहिलं तेव्हा मुलगा व्यक्त झाला. आणि तशा असंख्य पारू काळाच्या पडद्याआड हसत-सोसत मरण पावल्या किंवा मारून टाकल्या गेल्या. हे इथं म्हणजे अशा प्रसंगी घरचे सुद्धा साथ देत नाही, आई-वडील सुद्धा. हे विदारक जेव्हा वास्तव पुढे येतं, तेव्हा वाचक अ, हेलावून जातो. मी कादंबरी वाचली ना, तर मग कोत्तापल्ल्यांचं ते वाक्य आठवलं. अरे म्हणून नाही याच्यावर समीक्षा ग्रंथ लिहिला पाहिजे. पुढे आला पाहिजे. कादंबरी ताकदीची आहे. या कादंबरीचे अजून काय जातं हे ह्याचा आशय झाला. काय 2-3 गोष्टी या कादंबरीच्या फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आईचं चरित्र सांगत असताना तृतीय पुरुष एकवचनी या पद्धतीने लेखक सांगतोय. म्हणजे मी स्वतः कथा साहित्यात्मक आत्मकथन असं म्हणतोय या कादंबरीला. कारण का भाषण फडके म्हणतात ना, कोणत्याही साहित्यामध्ये, कोणत्याही जिवंत साहित्यामध्ये नवनवीन वाङ्मयीन प्रवाह येत असतात व ते साहित्य ते समृद्ध करत असतात. गद्य कविता तो तसाच प्रकार आपल्याला आला. दलित आत्मकथन असा प्रकार आला. लिहायचं काय?
ह्याला काही परंपरा नाही, लिहिण्याची परंपरा नाही, काही नाही. ह्याने लिहिलं आपलं जीवन. त्याला म्हणलं आत्मकथन. मी अजून कथन अजून सांगायची काय आहे? बाकी आहे. म्हणून आत्मचरित्र म्हणतो आत्मकथन म्हटलं गेलं. म्हणजे तसा रेटा असेल, तर नवीन साहित्यकृती, नवीन प्रकार पुढे येतो. सेम तीच गोष्ट आहे. आईचं चरित्र म्हणावं, तर सामाजिक दबाव आहे. संघर्ष उभा राहू शकतो. मग कादंबरी. आणि त्यात पण त्याने काय जोडले? आपलं आत्मकथन जोडले. तर हा पुढचा भाग येणारच आहे. म्हणून मी याला काय म्हणतोय, कथा साहित्यात्मक आत्मकथन. म्हणजे समीक्षकापुढे, संशोधकापुढे ही साहित्यकृती प्रश्न उपस्थित करते. याला म्हणायचं काय? कादंबरी म्हणायचं, चरित्र म्हणायचं, आत्मकथन म्हणायचं. सामान्य वाचकाला काय घेणं देणं नाही. तुमच्या माझ्या साहित्य विश्वातील समीक्षकाला, अभ्यासकाला ही कादंबरी प्रश्न निर्माण करते, की या कादंबरीला म्हणायचं काय? म्हणून मी या कादंबरीला कथा साहित्यात्मक आत्मकथन असं म्हणतोय. नुसतं आत्मकथन म्हणून जमणार नाही. आत्मकथन लेखाचं आहे. आईचं चरित्र आहे. ते बी कादंबरी फॉर्ममध्ये आहे. त्यात पण कवितेचा प्रभाव आहे. कथात्मक लिहिलंय. प्रत्येकाला ह्याला शीर्षक दिलेलं आहे. फार छान शीर्षक दिलेले आहेत. असं वाटतं एक कथा तर आहे काय? मग कथा साहित्यात्मक आत्मकथन. कारण आपण ह्याला मार्क काढला पाहिजे. नवीन वाङ्मय प्रकार पुढे आलाय. म्हणजे आशयाचा रेटा असेल, समाजाचा दबाव असेल, तर वेगळी साहित्यकृती जन्माला येते. त्याचं हे होतं काय? एक भाकर तीन चुली. म्हणून पहिलेचे त्यांचं येते ना, त्यांचं जे निवेदन येत आहे, हे निवेदन प्रथम पुरुषी एकवचनी या पद्धतीने येते. म्हणजे तुम्ही जर हे पाहिलं असेल, आत्मचरित्राचं जे निवेदन येतं, ते प्रथम पुरुषी एकवचनी येतं. पण प्रथम पुरुषी एकवचनी आलं ना, तर सामाजिक वास्तव मांडता येतं. पात्र चांगले रंगवता येत नाहीत. मी साहित्य आणि समाजाचा संबंध पाहिला ना, तर ह्या कादंबरीचा साहित्य आणि समाजाचा संबंध फार येतो. कारण का? हे यांनी आईचं जीवन लिहित असताना कृतीपुरती पुरुषी एकवचनाने लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे ते सगळं सामाजिक वास्तव मांडू शकले. पारूचं व्यक्तिचित्रण उभा करू शकले. कारण ही कादंबरी फक्त पारूची नाहीये. तिच्या आईची पण आहे, तुळसाची. ही कादंबरी रांग्याची पण वेगळ्या अंगाने आहे, आजोबा रांग्या. ही कादंबरी देवाची पण आहे, जिजाड्याची. म्हणजे सुरुवातीला या पद्धतीने लिखाण केल्यामुळे ते ह्या स्त्रिया व्यवस्थितपणे उभा करू शकले. दलित आत्मकथनामध्ये वेगळी काय येतं, प्रथम पुरुषी येतं. त्यामध्ये सामाजिक जीवन मांडतात, परंतु व्यक्तिगत चित्रण नीट करता येत नाही. पण स्वतःचा शेवट करताना मात्र ते प्रथम पुरुषी एकवचनीमध्ये लिहितायत. आत्मकथनात्मक लिहितायत. आणि तेव्हा ते पुन्हा सामाजिक भाष्य करतायत. समाजात उलगडून दाखवतायत. असं का आहे? तसं का आहे? म्हणजे लेखाला वेगवेगळ्या जातीचे अनुभव आलेले आहेत. घरी खायला काही नाहीये. आणि हा म्हणतो मग पैसे कसे कमवायचे? मग बँडमध्ये वाजवतो. बँडमध्ये वाजवणारे लोक वेगळ्या जातीचे आहेत. त्याला कल्पना नाहीये. आणि त्याला कसं वाईट टाकलं जातं जेवताना वगैरे. हा अनुभव फार विदारक आहे. पोहेत आलेला आहे. किंवा हा म्हणतो की तमाशामध्ये फार चांगला पैसा मिळतो. मी तमाशात काम करतो. तेव्हा त्याला पारू मारते. पैसा मिळतो काय झालं? प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. तमाशात काम करणाऱ्या माणसाला पैसा मिळेल, प्रतिष्ठा मिळत नाही. आणि आपलं जातीचं काम नाही. आपला म्हणजे मला सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटतं, की पारू आत्महत्या करत नाही मला मान्य आहे. 3 लग्न होत आहेत. 3दा विधवा होते. ते आत्महत्या करत नाही. झगडत राहते, कष्ट करते. घर सोडते हिमतीवर. जे तिच्या इज्जतीवर हात हात घालण्याचा प्रयत्न करतील, त्याला ती मारते आहे, प्रसंगी झगडते आहे. पण ती आपल्या मुलाला शिकवू पाहते. मुलगा शिकला पाहिजे, तो मोठा झाला पाहिजे. हे जे भान येतंय ना पारूला, हे मला फार मोठं वाटतं. तर लेखकाला असे वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. आणि मग इथे पारू त्याला मारते आहे, की तू तमाशात काम करायचं नाहीये. लेखकाला प्रश्न पडतो, हे असं का? हे समाज वाचतो का? जात वाचतो असं का? असं का पाहिलं जातं हे काम करणाऱ्या लोकांकडे?
हे प्रश्न इथं फार महत्वाचे आहेत आणि सगळं संपलं पाहिजे. ते आपल्या परीने मांडण्याचं काम करतोय. आपल्या परीने सांगण्याचं काम करतोय. म्हणून ही कादंबरी वेगवेगळ्या अंगाने, वेगवेगळ्या प्रश्नांची उकल ग्रामीण भागात, म्हणजे ही कादंबरी 2 भागांमध्ये स्वातंत्र्यपूर्व पण आहे आणि नंतर पण आहे. म्हणजे गांधी स्वातंत्र्यासाठी लढते आहेत, गांधीजी. परंतु ग्रामीण महिलांच्या स्वातंत्र्यासाठी कोण लढतच नाहीये. एक प्रश्न निर्माण करतो. खेड्याकडे त्याला गांधीजी म्हटले होते. त्याला म्हणजे काय निसर्ग आहे म्हणून? तिथं समस्या आहे. तिथं भारत आहे. आणि तो भारत आपला चांगला करायचा आहे. म्हणून ही जी गोष्ट घडते आहे इथं, समाज वास्तव ज्या पद्धतीने येतंय, त्याची भाषा, मी ते त्या पुढे जाऊन शैली, भाषा, त्यांचे निवेदन जे आहेत करण्याचे, ते प्रचंड आहे. म्हणजे पुरुषसत्ताक व्यवस्थेचा फक्त पुरुष बळी असं नाही, महिला पण बळी आहे. म्हणजे चंदा त्याला त्रास देते आहे. शेवंत सासू त्रास देते आहे. अलका त्रास देते आहे. द्रुपदा आजी त्रास देते आहे. कोंडीबाची पत्नी त्रास देते आहे. म्हणजे पुरुषसत्ताक व्यवस्थेचे बळी सगळे आहेत. ही व्यवस्था टिकावी म्हणून स्त्री आणि पुरुष दोघेही प्रयत्न करतायत अज्ञानातून. परंतु पारूची जगण्याची जिद्द आहे. मुलासाठी जगण्याची जिद्द आहे. म्हणजे एक बाई आपल्या मुलासाठी काय करू शकते? दुसऱ्या पतीपासून झालेली मुलं, 3 मुलं, 2 मुलं आणि 1 मुलगी. ती खास मुलांचं भलं व्हावं म्हणून घर सोडते. रामू गेल्यानंतर तिसरा नवरा. आपल्या मुलाला शिकवायचंय आपल्याला. कष्ट करून शिकवायचंय. याच्यासाठी ती जगते आहे. बाई जात किती चिवट असते. ह्यातून दिसतं आपल्याला. म्हणून ही कादंबरी वेगवेगळ्या प्रश्नांची उकल करणारी कादंबरी आहे. यात वर्गवाद वेगळा अंगण कसा येतो, जातीवाद कसा येतो, आणि चौथी गोष्ट अशी आहे की स्वजातीतल्या लोक कसे त्रास देतात. परकीय जातीत लोकांना त्रास देणे वेगळं. यांना तर अनुभव वेगळा आहे, त्यामुळे वेगळा आहे. परकीय जातीत लोकांना त्यांना जवळ केलेला आहे, आपलं म्हटलेलं आहे, सहारा दिलेला आहे. मग यांचा जन्म सुद्धा एका मातंग महिलेच्या घरात होतो. हे सगळं पाहत असताना, म्हणजे जेव्हा पारू घर सोडते, तेव्हा त्या भटकणाऱ्या जे समाज समूह आहे, भटकंती करणारा, त्यांच्यावरती राहते आहे. आणि ते तिला रक्षण करतायत. एकदा मुस्लिम घरात राहते आहे ती. अंधारात पडलेलं जायचं कुठं? वाट सापडत नाहीये. पण परत घरी जायचं नाही. निश्चय आहे. जगायचंय. म्हणजे हा जो तिचा पट आहे कादंबरीचा, फार मोठा पट आहे. कादंबरी एका अंगाने आपण जर लिहित गेलो, तरी फार मोठा पट आहे. वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक कसे चांगले आहेत. हा अनुभवताना आलाय पारूला. मुस्लिम असतील, भटके असतील, दलित असतील. पण स्वजातीमधले लोक त्रास देत आहेत. ती कशी मरल, तिची पोरं कशी मरतील, हे पाहतायत. म्हणून ह्या कादंबरीचा चौथा भाग जो आहे, तो लेखकांना म्हणजे लेखक सुद्धा म्हणतो ना, मी काय लिहिलो, की स्वजात कशी त्रास देते. लेखकाला जातीचे अनुभव वाईट आले म्हणून तो तसं म्हणतोय नाही. त्याला स्वतः जातीचा अनुभव वाईट आले म्हणून तसं तो म्हणतोय. हा अनुभव फार वेगळा आहे. म्हणून ही जी कादंबरी आहे, मी त्याला कथा साहित्यात्मक आत्मकथन म्हणतो. ही मराठीतील आत्ताच्या काळातील उत्कृष्ट अशी कादंबरी आहे. म्हणजे ही भूतकाळावर आधारित असली तरीही ताकदीची कादंबरी आहे. कारण का ज्या गोष्टी राहून गेल्या होत्या. दलित जीवन येतंय, दलित स्त्रीचं जीवन येतंय, भटक्यांचं जीवन येतंय, आदिवासींचं जीवन येतंय, आदिवासी महिलेचं जीवन येतंय, शेतकऱ्याचं जीवन येतंय, पण कष्टकरी महिलेचं जीवन येत नाहीये. मी बराच प्रश्न करतो की ही कादंबरी एवढी गाजली का? हे राहून गेलं होतं. म्हणजे मुलाटे सरांनी आपल्या लेखामध्ये ते स्पष्ट केलेलं आहे. हे राहून गेलं होतं. आता हल्ली कसं समकालीन कादंबरी जास्त लोकांना आवडते. भविष्यावर भाष्य करणारी कादंबरी अधिक लोकांना आवडते. हे स्वातंत्र्यपूर्व काळातले काही प्रसंग आहेत आणि त्यानंतर काही प्रसंग आहेत. तरी कादंबरी का आवडते? तो भाग राहून गेला होता. जो सगळ्यांना वाटायचा आला पाहिजे. म्हणजे मी सुद्धा कळत नकळत याची वाट पाहत होतो. अशी कादंबरी आली पाहिजे.
कष्टकरी महिलेचं जीवन पुढे आलं पाहिजे. कोतापल्ली म्हणण्यापासून माझ्या डोक्यात तेच होतं. आणि मला कादंबरी सापडलं, मी एकदम हे झालो, अरे काय माझे पाहिजे ते आलं होतं. हे विश्व आतापर्यंत आलंच नाही स्त्रीचं, आणि हे ताकदीने आले. जशी मी कादंबरी हातात घेतली नाही, मी सोडली नाही, राहून गेलो. मी लगेच फोन केला देवाजींना, की बाबा देवाजी, मी याच्यावर समीक्षा ग्रंथ करतोय. आणि बराच वेळा मी समीक्षा ग्रंथ संपादन करणे कुठेतरी असं वाटतं कमीपणा वाटायचा, की दुय्यम गोष्ट आहे असं वाटायचं. पण नाही, साहित्यात विश्वातल्या माणसांनी, जाणत्या माणसांनी दखल घेतलीच पाहिजे. आणि ती त्याच्यावर समीक्षात्मक साहित्याच्या अंगाने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लिहून घेतलं पाहिजे. सामान्य वाचक तिथपर्यंत जात नाहीये. सामान्य वाचकाला त्याला का आवडली सांगता येणार नाहीये व्यवस्थित. ते जीवन असं, ते पण का जीवन तसं तसं, आणि पुन्हा असं होऊ नये. पुन्हा कोणत्याही मुलीच्या आयुष्यामध्ये ती पारू होता कामा नये. याच्यासाठी साहित्य आहे. म्हणून ते उलगडून सांगणं, त्याचे मर्म जाणून घेणं, हे तुमचं माझं काय आहे, काम आहे. म्हणून मी या कादंबरीच्यावर समीक्षात्मक काय करणार आहे, अ, ग्रंथ काढणार आहे. माझ्या मते मी एक 35-36 मिनिटं बोललेलो आहे. देवा झिंजाडबी इथं आहेत. मी या ठिकाणी थांबतो. आपण बोलवलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आपण कादंबरीचं अतिशय सुंदररित्या विवेचन केलेले आहे. आशयाचे सगळे पदर आपण छान पद्धतीने उलगडून दाखवलेले आहेत. त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. आणि यानंतर लेखक देवा झिंजाड सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर साहेबांचे मी मनपूर्वक आभार मानतो. माझ्याकडे शब्द नाही खरं तर. मला बऱ्याच वेळा दैवरून येत होतं. कारण ह्या कादंबरीचा अनुषंग म्हटलं आणि त्याच्यावर कोणी भाष्य करायचं म्हटलं की सगळा भूतकाळातला गाळ उपसणं ओघानं आलंच. आणि तो गाळही असा की जो नकोसा वाटतो, जो लिहिताना वाटत होता. आता डॉक्टर भैलुमे सरांसारख्या महान व्यक्तीनं त्याच्यावर भाष्य करावं, आणि तेही इतकं, आणि त्याचे इतके पदर आणि येतं. होय, लिहिताना तटस्थ होतो, परंतु ज्यावेळेस दुसरी माणसं त्यावेळेस मन भरून येतं सातत्याने, काहीच सुचत नाही. आणि डॉक्टर साहेब जसं बोलले तशा शेकडो प्रतिक्रिया मी आतापर्यंत अनुभवलेल्या आहेत. 8,000 वाचकांशी या निमित्तानं संवाद साधलेला आहे. कुणाचाही फोन टाळलेला नाही, कुणाची भेट टाळलेली नाही. ज्यांना वाटलं ते येऊन भेटलेले आहेत. कारण मी तर लिहून रिकामा झालो, परंतु सर्वसामान्य स्त्रियांना, भैलुमे सर म्हणाले तसं कष्टकरी स्त्रियांना, कष्टाचं स्वरूप जरी वेगळं असलं, गाव, खेड, शहर, तरी स्त्रियांच्या वाट्याला आलेले भोग आणि कष्ट हे सारखेच असतात. त्यांची कुचंबणा, त्याचं स्वरूप जरी वेगळं असलं तरी स्त्रियांची कुचंबणा होतच असते. म्हणजे तिने फक्त घरातलं काम केलं तर त्या कामाला काम म्हणत नाही. तिने रानात राबलं पाहिजे, ऑफिसमध्ये जाऊन खाली मान घालून कम्प्युटरवर काम केलं पाहिजे, तरच तिच्या कामाला व्हॅल्यू प्राप्त होते. अशा भूतकाळा पाठीमागच्या काळापासून तर वर्तमान काळापर्यंत जी स्त्रियांची कुचंबणा आहे हे सगळं होतच आलेलं आहे. अशा अनेक स्त्रियांनी ह्या कादंबरीच्या प्रकाशनानंतर माझ्याशी संपर्क साधला, आणि होय, पारूच्या जागी त्यांनी स्वतःला ठेवून पाहिलं, आणि ज्या अक्षरशः नाउमेद झाल्या होत्या त्या पुन्हा लढायला लागल्या. रडायचं नाही तर लढायचं असा मूलमंत्र घेऊन लढायला लागल्या. त्यातल्या आता इथे जॉईन सुद्धा आहेत. तर त्या आपलं मूळ लिखाणाची प्रेरणाच ही आहे की आपल्याला फार ज्ञानपीठ, साहित्य अकादमी नाही मिळालं तरी चालेल, त्या अपेक्षेने आपण लिहिले नाही, परंतु सामान्य माणसाच्या मेंदूची मशागत झाली पाहिजे, डोकी नांगरली गेली पाहिजे, आपल्या लिखाणाचं कारण कुणाची तरी प्रेरणा झालं पाहिजे. आणि
त्या लढणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या स्त्रियांचा आवाज कुणीतरी झालं पाहिजे. आता मला अनेक जण म्हटलं, तुम्ही पुरुष असून स्त्रियांचं मन इतकं चांगल्या पद्धतीने कसं जाणून घेतलं? कारण बाळंतपणाचे प्रसंग असतील, तर काही 21 वर्षाच्या एका तरुणीने विचारलं, मायांग म्हणजे काय? अगं म्हटलं, बबडे, ज्या मायेनं आपल्याला मायेने जन्माला घातलेलं असतं, ज्या अंगातून आपण तिच्या उदरातून बाहेर येतो, गर्भाशयातून हे जग पाहतो, त्याला मायांग म्हणतात. तर तिने तो शब्द 21 वर्षापर्यंत ऐकला नव्हता. असेही अनेक नगरी शब्द आहेत, 150 शब्द आहेत. त्याचं पुनर्जीवन करायचं काम सुद्धा त्या कादंबरीच्या माध्यमातून मला करता आलं. आणि अनेक जण त्याचा उल्लेखही करतात, की असे शब्द सुद्धा आम्हाला नव्यानं समजले. मुळात साहित्याचं काम वैलोमे सर म्हणाले तसं, की समाजाला दिशा देण्याचं असतं. मग त्या दिशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात. भाषिक अंगण असतील, सामाजिक अंगण असतील, आर्थिक अंगण असतील किंवा सामाजिक बदलाच्या परिवर्तनाची नांदी लिहिण्याचे अंगण असतील. हे सगळं करण्याचा नकळतपणे प्रयत्न केला गेला. कारण मी काही मराठीचा फार मोठा अभ्यासक नाही. भैलुमे सरांसारखा इतकी मोठी पुस्तकं लिहिली, वटकर सरांसारखी लिहिली किंवा अतिशय मान्यवर मंडळी आहेत. साबीर सरांसारख्या फार मोठ्या साहित्यात फार मोठं योगदान दिलं असं काही नव्हतं. परंतु जेवढं जमेल तेवढं लिहिलं, प्रामाणिकपणे लिहिलं. पायाला वडाची पानं बांधून जसा मोठा झालो, तसंच हे लिहिण्यासाठी पुन्हा एकदा अनवाणी चालून पुन्हा ती गावखेडी पाहिली. सगळं समजून घेण्यासाठी 90 वर्षाच्या, 100 वर्षांच्या म्हाताऱ्या माणसांचे खरबुडे हातात घेतले आणि खरबुड्या पायावर डोकं सुद्धा ठेवलं. त्याच्यामुळे बरंचसं मला यात मिळालं आणि ते मिळालेलं सगळं संचित जे होतं ते तुमच्या समोर साध्या सोप्या नगरी भाषेतच निवेदन शैली वगैरे त्याचा अवलंब करून तुमच्या समोर मांडणी केली आणि सगळ्या महाराष्ट्रानं त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं म्हणेल. कारण मराठी वाचत नाही, मग वाचन संस्कृती लोप पावत चालली. अशा काळात सुद्धा 19,000 प्रतींची विक्री होत असेल आणि हजारो लोक लिहित असतील आणि ह्या प्लॅटफॉर्मवर सांगणं मला, कारण आता लिमिटेड प्लॅटफॉर्म आहे, हे डिक्लेअर करणार नव्हतं. परंतु त्यात पायरसी त्याच पुस्तकाची होते, जे पुस्तक पॉप्युलर असतं आणि त्याला वाङ्मयीन मूल्य असतं. तर एक भाकर 3 चुलीची पायरसी होऊन दिल्लीमध्ये 1,00,000 कॉपी छापल्या गेल्या. ते आता आपलं दुर्दैव आहे, कारण आपलं जे टार्गेट होतं 50,000 1,00,000 कॉपींचं, ते 1,00,000 कॉपीची पायरसी झाली आणि आज कुठेही 450 रुपयाची कॉपी 250 रुपयाला मिळते. ते मराठीच समजा वितरण व्यवस्था किंवा यातला गलथानपणा असेल किंवा असेल काही स्वार्थी लोक असतील त्यांच्यामुळे झालं असेल. 2.5 कोटी लोकांपर्यंत त्याची PDF सुद्धा गेली. असे समाजकंटक मंडळी असतातही. त्यामुळे पुस्तकाच्या विक्रीला वेग आला नाही, तर आपलं साधारणतः 2 वर्षाच्या 50,000 कॉपीज गेल्याच असत्या. कारण 4 ते 6 दिवसाला 1,000 प्रतींची एक आवृत्ती आपली विकली जात होती. इतका वेग आपण पकडला होता. असो, पण ज्यांना ओरिजिनल कॉपी पाहिजे असते ते ओरिजिनलच घेतात. आणि ह्या संदर्भानं भैलुमे सरांनी जे भाष्य केलं त्यासाठी तर माझ्याकडे शब्द नाहीत आणि माझ्या मनोगतामध्ये अनेक जणांची नावं आहेत, पण भैलुमे सरांचा तोपर्यंत माझ्याशी संपर्क आला नव्हता. त्यांचं मनोगतामध्ये अवाक्षर सुद्धा नाही त्यांच्याविषयी. पण ह्या माणसानं कादंबरी वाचल्यानंतर जो फोन केला अतिशय निशब्द, मी काही बोलू शकत नाही, फक्त मी करेल एवढं करेल की ह्या कादंबरीवरती समीक्षा ग्रंथ मी करण्यासाठी स्वतः पुढाकार घेईन. बस माझ्यासाठी हे खूप होतं. कारण मराठी साहित्यात आलेली कंपुगिरी, वाढत चाललेली कंपुशाही आणि आपल्याच परिघातल्या माणसांना मोठं करून आपल्याच माणसांना कसं पुरस्कार दिले जातील, आपल्याच माणसांना चांगलं म्हणून कसं पुढं नेता येईल, असा सगळा रेटा आजूबाजूला असताना भैलुमे सरांसारखी निस्वार्थी माणसं कुठलाही आविर्भाव न ठेवता पुढे येतात, हे मराठी साहित्यासाठी आणि आमच्यासारख्या नवलेखकांसाठी फार प्रेरणादायी आहे, ऊर्जादायी आहे. त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर ही पहिली शाखा आहे महाराष्ट्रातली ज्यांनी एक भाकर 3 चुलीवरती हे भाष्य घेतलेले, हा परिसंवाद म्हणा तुम्ही काही म्हणा. त्यामुळं मी तुमचा आजन्म ऋणी राहीन, कारण ही गोष्ट कायम लक्षात राहण्यासारखी राहणार आहे. कारण प्रत्येक शाखेत सुद्धा कंपुशाही
झालेली आहे. मी फार परखड बोलतो, बैलुमे सरांना माहिती आहे, खरं. साजिद सरांना माहिती आहे, मी फार परखड बोलतो आणि त्या परखडतेचा मला तोटाही होतो. पण काय, मला कोणाशी लग्न करायचं नाही, फार मार्मिक पण बोलतो. की ह्या कंपुशाहीला छेद द्यायचं काम एकच गोष्ट करू शकते आणि ते म्हणजे तुमच्या लिखाणाचा दर्जा. आणि तो मी फार शहाणा आहे किंवा मी फार चांगलं लिहिलंय असं मी नाही म्हणत. वाचकांनी म्हटलं तरी पुष्कळ आहे. तर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर यांचं मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यातले डॉक्टर अर्जुन भटकर सर असतील, ज्यांनी अतिशय आस्थेनं मला फोनही केला आणि जॉईन होण्यासाठी विनंती केली. डॉक्टर श्रुती मॅडम असतील, डॉक्टर नरेंद्र काटीकर सर असतील आणि कार्याध्यक्ष किशोरजी चंडक सर असतील, वंदना कुलकर्णी मॅडम कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून बोलत आहेत, त्यांचेही मनःपूर्वक आभार मानतो. दत्तांना सुरवसे सर असतील आणि आमचे जुने मित्र प्रसिद्ध गझलकार बदिउज्जमा बिराजदार, ज्यांची माझी 2010 पासून ओळख आहे, मैत्री आहे, त्या सर्व मंडळींचा मी मनःपूर्वक आभार मानतो. आणि माझ्यासारख्या एका सगळ्यात तुम्ही जी मंडळी उपस्थित आहात, त्या सगळ्यात तरुण लेखक मी तरुण म्हटलं म्हणजे तुम्ही म्हातारे ठरत नाही. पण आत्ताशी लेखणी हातात घेतलेल्या लेखकाला तुम्ही एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला, त्याबद्दल मी सर्वांचं मनःपूर्वक आभार मानतो आणि ऋण आभार.